शिवाय नमो मुनिन्द्रे समागष्टतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं लिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कृष्ण Wow.
ऐसा कोणी ऐकिये
नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला सांगा विनवितो तुम्हासी संतवंत शुद्ध ऋषी नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला सांगा विनवितो तुम्हासी संतवंत शुद्ध ऋषी नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून सलगीच्या उत्तरात तुका म्हणे क्षमा करा आज या ठिकाणी महिन्याला 2 वेळा होणाऱ्या एकादशी आणि आजच्या एकादशीची सेवा माझ्या पामराकडे आलेली आहे. ती सेवा माझी नव्हती, ती सेवा प्रभाकर महाराजांची होती. पण कुठंतरी पुण्य उद्याला आले बरं का आणि सेवा मला भेटली आणि तुमच्या सर्वांचा दर्शन सुद्धा या सेवेच्या निमित्ताने झालं. ही जी सेवा आहे ही या दिवे गावामध्ये सर्व साधक मंडळी किंवा ग्रामस्थ मंडळी दिवा यांच्या मार्गदर्शनाने यांच्या प्रेरणेने नवे यांच्या उदाहरणकरणाने यांच्या भक्तिमय स्कंद अभाव प्रेरित झालेला आहे आणि त्याच्या मुला ही दर एकादशीची सेवा असतो. खरोखर ही सेवा नसून हा उपक्रम आहे. उपक्रम म्हणजे काय? उपक्रम म्हणजे साधू संतांनी जो निरोप सांगितलेला आहे तो निरोप जरजीवापर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया आहे. 33 वर्ष झाली. आज जवळजवळ 33 वर्ष झाली. 33 वर्षामध्ये ही सेवाही राबवतात. त्या मंडळीला जेवढी त्यांनी आणि आज या ठिकाणी अभंग तुकाराम महाराजांचा आहे आणि नामपर प्रकरणातला अभंग आहे. तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला जरजीवाला मनुष्य जन्मामध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला सांगतात की बाबा नाम ज्याने घेतला तो वाया गेला नाही, तो तरला बरं का. तर तुकाराम महाराज सांगतात नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. असा कोणी ऐकलाय का? तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला सांगतात की आतापर्यंत असा जर कोणी ऐकला असेल तर येऊन मला सांगा. म्हणजे ही नामाची जी प्रक्रिया आहे बरं का ही कुठेतरी थांबवली जाईल. सांगा विनवितो तुम्हासी संत मंत सिद्ध ऋषी. त्यांना सुद्धा विनंती केली, संतांना विनंती केली, मंथाने विनंती केली, ऋषीला विनंती केली तर तुम्ही सुद्धा सांगा बरं का. हा भगवंताचा नाम घेतल्यानंतर कोणी वाया जातो का? सर्वांना विनंती केली आणि मग सांगतात नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. नामाने कोण तरला नाही असं तुम्ही निवडून सांगा. तुकाराम महाराज सांगतात. का बरं? कारण तुकाराम महाराजांना जो अनुभव आला नामाच्या बद्दल तो अनुभव तुमच्या आमच्या समोर त्यांनी मांडला बरं का.
मांडला का अनुभव सांगितला? काय सांगितलं? हे सांगतो तुम्हाला. ज्ञान वेगळा आणि अनुभव वेगळा. तुकाराम महाराजांना जो अनुभव आला तो अनुभव अगदी कलवल्याने हिताने नवे नवे जगाच्या कल्याणासाठी आणि तो नाम तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा केला. परत तुकाराम महाराज सांगतात शेवटी सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा. बरं का, मी जे काय बोललोय ते काय बोललोय मी? की जगाच्या हिताचा बोललोय मी. कारण याच्याने कोणाचा हित होणार आहे? जगाचा हित होणार आहे. आणि जगाचा हित होणार आहे म्हणून मी क्षमा करून मागतोय. त्याच्यामध्ये माझा काही चुकलाय का? माझा काही चुकला नाही बरं का. कारण तुकाराम महाराजांना साधू संतांना शिकवत बाबा, रामदास बाबा, माने बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा, सोमुशे बाबा अनेक जे काय महात्मे आपल्या संप्रदायामध्ये होऊन गेले त्या महात्म्यांनी सुद्धा नामाबद्दलच आतापर्यंत सांगितलं बरं का. नामाशिवाय दुसरा काय सांगितलं? बरं नामाशिवाय दुसरा काय आहे मला सांगा बरं. नामाशिवाय दुसरा काय असेल? तो बरोबर फाट आहे. बडबडे फाट. आम्ही नामाचे धारक आहे. आम्ही कोण आहोत? आम्ही नामाचे धारक आहोत बरं का. येलो प्रकार दुसरा प्रकार आम्हाला माहित नाही. कोण सांगतात? आम्ही सांगतो का संत म्हणजे संतांना जो अनुभव आलाय तो अनुभव आपल्याला यायला पाहिजे. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू पांडुरंगा करू विंगुरुटी किटकिट धरी कोटी भिंते मजल्या घरी मरणा भय निरंतरी. ती भिंगुरुटी असतो ना भागवतामध्ये कथा आली. ती भिंगुरुटी असतो ना त्या आलीला पकडतो आणि आलीला पकडून ती तिच्या घरामध्ये घेऊन ठेवतो ठेवतो आणि ती आलीला जेव्हा त्या घरामध्ये ठेवतो बरं का त्या वेळेला ती जी आली असतो ना ती आली काय करतो? सतत ध्यान करतो. कोणाचा? ध्यान करतो. मला ती येईल आणि कधी तोच मारील बरं का. काय झाला? त्या आलीचा बरं का रूपांतर झाला. काय रूपांतर झाला? विंगुरटी झाली आणि ती विंगुरटी होऊन उडून गेली.
तसं नामाचं चिंतन करता 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 जेव्हा साधक बरं का हृदय अवस्थेला प्राप्त होतो ना, त्या वेळेला त्याची देहाची अवस्था संपली जातो. भागवतामध्ये फार सुंदर कथा आलेली आहे आणि ती कथा नाथ बाबा सांगत असताना जीवाच्या उद्धाराचा मार्ग काय सांगितलेला आहे? जीवाचा उद्धाराचा मार्ग नाम सांगितलेला बरं का. नाम घेता वाया गेला ऐसा होनी हरिला. भगवंताचं नामस्मरण करणारा कोणी वाया गेलेला आतापर्यंत ऐकलाय का? नाही ऐकला. बाबाजी चैतन्याच्या कृपेने तुकाराम महाराजांना जेव्हा ही रीत समजली बरं का, आणि जेव्हा ही रीत समजल्यानंतर तुकाराम महाराज एकांतामध्ये गेले, भंडारी डोंगरावरती एकांतामध्ये गेले आणि एकांतामध्ये गेल्यानंतर ते चिंतन चालू केला. त्या चिंतनामधून तुकाराम महाराजांना काय अनुभव आला? तुकाराम महाराजांना अनुभव काय आला? देहाची विदे भोगू दशा, म्हणजे हा देह नसून मी आत्मा आहे, ही तुकाराम महाराजांना अनुभव आला. आणि तोच अनुभव बरे का, तोच अनुभव या जलजीवापर्यंत पोहोचवण्याचा तुकाराम महाराजांनी काय केला? जलजीवापर्यंत अभंगाच्या द्वारे तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तुकाराम महाराज अनुभव सांगतात की बाबा मला जो अनुभव आलाय तो अनुभव येण्यासाठी ज्या वेळेला साधकाला नाम भेटतो आणि नाम भेटल्यानंतर तो जेव्हा चिंतन करतो, चिंतन केल्यानंतर त्याची देहाची विधी अवस्था जेव्हा होतो ना, तर चिंतन करणं म्हणजे काय? कबीरदास फार सुंदर सांगतात. कबीर कहे कमल को क्यों बजाए ढोल, कबीर कहे कमल को क्यों बजाए ढोल, एक श्वास गया तो एक श्वास जरी गेला तरी 3 लोकांमध्ये जेवढा धन आहे त्या धनाची सुद्धा किंमत होणार नाही. मग मला सांगा आतापर्यंत किती श्वास गेले आपले? जो मुकला श्वास आला तो जातो तो कुठे जातो? म्हणजे तुम्ही आम्ही कोण आहोत? तुम्ही आम्ही नामधारक आहोत. हे सगळं कर्माचं आहे बरं का. याच्या मागे लागू हे सगळं होत असतो, पण चिंतन करावा लागतो. मला एक सांगा, संसार होतो का संसार करावा लागतो? संसार होत असतो का संसार करावा लागतो? होतो. संसार होतो. आणि परमार्थ पण परमार्थ का करायचा? का करायचं मला सांगा. परमार्थ याच्याकडे साधन हरीचे पुत्र
पुत्रा दृढ होय मना सोनिया सारी रे पुत्रा दृढ होय मना जेवावी आपणाले चेता विती कुंडलिनी चालता पश्चिम म्हणते चालता पश्चिम म्हणते काय ती मध्ये असं सांगतो मला अरे तुझ्या कार्याला आलायस ना तो कार्य तुला करावं लागेल मग कुठलं कार्याला आलायस तू बस तिथे चिंतन कर आणि चिंतन करता 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 ती कुंडली शक्ती जागृत होईल आणि कुंडली शक्ती जागृत झाल्यानंतर तू पश्चिम दोरात तुझा तुम्ही आम्ही आलो कुठं आलोय परत काय करायचंय परत ती घुंगरी आहे ना परत कपडा धुवायचा आहे मग ते कपडा धुवायला काय लागतो साबण लागतो मग ती साबण काय साधन नाही हो महाराज तुम्ही सांगता ते बरोबर आहे पण आम्ही चिंतन करावं कसा मदलासाने सांगितलं चिंतन कसं करावं चिंतनाला मदलासाने सांगितले बाला तू आसन घाल आणि तो आसन घालत असताना तू चिंतन कर आणि चिंतन करता करता मूलधारापासून जे चिंतन चालू होतो बरे का
मणिपूर चक्रापर्यंत, मणिपूर चक्रानंतर अनाथ चक्रापर्यंत, अनाथ चक्रापर्यंत विशुद्ध चक्रापर्यंत, विशुद्ध चक्रानंतर आज्ञा चक्रापर्यंत आणि आज्ञा चक्रापासून शस्त्रधर चक्रापर्यंत आणि शस्त्रधर चक्रापर्यंत जेव्हा त्या साधकाचा चिंतन जातो तेव्हा कुंडलिनी शक्ती जागृत होतो आणि मग मात्र त्या साधकाच्या ठिकाणी ती देहाची अवस्था संपली जातो आणि मग तो साधक अथांग कोठे ऐसे आठवची नाही आणि देहाची जाई भूदशा. म्हणजे ही जी रीत सांगितलेली चिंतनाची बरं का, ही रीत साधू संतांनी केली आणि साधू संतांनी केल्यामुळे की तुम्हा आम्हाला तसाच तसाच अनुभव सांगितलं बरं का, तसाच तसाच अनुभव सांगितलं. आपण जर भात जर तापत ठेवला, भात जर तापत ठेवला काय होतो, पहिला तापलेला गरम होतो, तापलेला भात झाल्यानंतर त्या वाफेने भात शिजत जातो आणि भात शिजता 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 बरं का, भात शिजता शिजता त्या जी सुगरण हुशार असतो ना ती काय करतो, भात शिजला एक शीत त्याच्यातलं काढून घेतो आणि एक शीत काढून घेतल्यानंतर तिला माहिती पडतो की बाबा हा पूर्ण भात शिजलेला आहे. मग साधकाचा अनुभव यायला पाहिजे की नको, नाहीतर मग पाहू केले बरी. मग वर्म कसा आपल्याला कळायचा, तुका म्हणे कृपा करील नारायण, तुका म्हणे कृपा करील नारायण, कृपा म्हणे कृपा करील नारायण, कृपा म्हणे कृपा करील नारायण, तरी तरी वर्म पडे धावे, तरी तरी वर्म पडे धावे, तुका म्हणे कृपा करील नारायण, तुका म्हणे कृपा करील नारायण. कृपा हरीचा वर्म येईल हळू. मग काय होतो, भाताचा एक शीत आणि ती माऊली घेतो हातात आणि मग तिला अनुभव येतो बरं का. का बरं भात शिजला, अग्नी चालू होती म्हणून भात शिजला. पण काही ठिकाणी अग्नी विझलेली आहे आणि स्वयंपाक चालू आहे, म्हणजे काय झालंय, साधला आलाय, साधला बाबा सांगायचे त्याला साधला आलाय, साधला म्हणजे आवरण आलाय बरं का. ना मिळता अग्नी धरता पाक, म्हणजे अग्नी न मिळताना स्वयंपाक चालू आहे, स्वयंपाक चालू स्वयंपाक चालू. बाबा सांगायचे बाबा साधला जर आला, आगपेटी असतो ना, आगपेटी तिला साधला येतो, साधला शब्द साधला शब्द कुठे झाली मग काय करायला पाहिजे, नारायण बाबांकडे जायला पाहिजे, इकडे बाबांकडे जायला पाहिजे की नाही. आणि मग शेजारीला सांगायचं बाई माझ्या आगपेटीला साधला आलं बरं का, तुझ्या चुलीवरती जरा मी ठेवते, गरम होईल, गरम झाल्यानंतर परत ती काय करायची, परत ती आग पेटली, आग पेटल्यानंतर काय होईल, परत तो स्वयंपाक चालू होईल. त्याच्यावर आपण लावू नका, स्वयंपाक चालू नाही, तर काय होईल, काय होईल माहिती का, जो नामाला विसरला बरे का त्याचा काय होईल, विसरली तया. मग ज्या वेळेला आपल्याला नामाचा शब्द जर आपण विसरलो असेल किंवा आपली अवस्था नसतील होत, आपला अष्टसात्विक भाव निर्माण नसतील होत, तर आपण काय करायला पाहिजे, महात्म्याला शरण जायला पाहिजे. हा, महात्म्याला शरण जायला पाहिजे. कारण मला सुद्धा शरण गेले ना महात्म्याला, आणि शरण गेल्यानंतर
तुकाराम महाराज सांगतात की बाबा तुकाराम महाराज विचारतात काय मी उदार काय कृपा करेल नाराज माझा उदार कसा तो माझी विजली आहे म्हणजे आग माझी विजली आहे काय की पेटवण्याची मला तुम्ही काय वीज सांगा बाबा सांगायचे वीज समजून घ्या वीज ज्याला नाही कळली बरं का त्याला मात्र फार मार खावा लागेल छंद नाही नामाचा आदेहताय नामाचा जनाबाईंनी किती चिंतन केलं जनाबाईंनी भक्ती किती केली आणि तो चिंतन ती भक्ती तिची काशीपर्यंत पोहोचली बरं का आणि काशीचे कबीरदास तिला भेटायला आले जनाबाईला कशाचा महिमा नामाचा आणि भेटायला आल्यानंतर जेव्हा पंढरपुरामध्ये प्रवास केल्यानंतर विचारतात जनाबाई जनाबाई कुठे आहे तो ते जमिनीमध्ये बांधते काय करते ती बांधते कबीरदास विचार करू लागले काशीवर मी ज्या संत तिला मी भेटायला आलो ज्या संत पदाला गेलेली जनाबाई तिला भेटायला आलोय म्हणजे माझा भेटणं काय झाला कुठंतरी विचार करू लागले आणि त्यांच्या ठिकाणी तो रुबाब तयार झाला आणि जवळ गेल्यानंतर त्या दोघी भांडत होत्या कशा भांडत होत्या गवऱ्यांवर बरोबर या गवऱ्यांवर भांडण चालू आहे त्या बोलायचा प्रश्न त्यांच्यावर भांडण चालू आहे की नाही गवऱ्या म्हणजे काय त्या पण झाला आपल्याकडे काय पण गौरीला त्यांचं दोघींचं भांडण चालू होतं बरं का आणि भांडण चालू असताना आणि तेवढ्यामध्ये भांडण कशामुळे चाललंय तर एक मध्यस्थ माऊली आली विचारायला लागली कशावरून भांडण जणी म्हणते गौऱ्या माझ्या आणि ताई म्हणते गौऱ्या माझ्या पण नक्की जणी गौऱ्या तुझ्या कसं काय तर ते ज्या गौरीमधून विठ्ठल विठ्ठल ध्वनी नामस्मरण लक्षात नामस्मरण ज्या गौरीत नामस्मरण चालू आहे आता एक लक्ष लावा आपण केलं चालू जो आवाज येतो तो नामस्मरण त्याच्यात आवाज येतो तो हे सगळं जग आहे ना बरं का जग नामस्मरण जग म्हणजे काय जगाची उत्पत्ती कशामुळे झाली हरे से भले
अव्यक्त निराकार. जनाबाई सांगू लागली की बाबा या गोवऱ्या माझ्या आहेत. तुझ्या गोवऱ्या कशावरून? तर ज्या गौरीतनं नामस्मरण चालू असेल बरं का. काय चालू असेल? मला सांगा नामस्मरण चालू का बंद आहे? चालू आहे की नामस्मरण? मग तिने समजून नको घ्यायला. तिने समजून घ्यायला नको का? ती लहान होती ना. ऐक रे जना तुझ्या स्वरिताच्या खुणा. ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या नामस्मरण चालू असेल ती शेण माझी. ज्या गोष्टीतनं नामस्मरण, ज्या शेणीतनं नामस्मरण चालू असेल ती शेण माझी. तुळशीदास फार सुंदर सांगतो. एक किस्सा जार मिला कर छेसोत सुमो अष्टपार मन में सभी सकार. जो नर चिंतन करे निरंतर, जो नर चिंतन करे निरंतर, मिटे संसार का बंधन. 21,600 वेळा जो आपला श्वास चालू आहे बरं का, त्या श्वासामधून अखंड जे जीवाचा नामस्मरण होतो तो मात्र या संसारात नसतो. मुक्ताची भाषा काय? मुक्ताची भाषा काय? अरे सततम चिंतन येते. सतत अर्जुनाला सांगितलं, हे अर्जुना हे कर्माच्या गोष्टी मला सांगू नको. तू कर्माच्या गोष्टी मला सांगू नको बरे का. तू आतापर्यंत जे भोगत आला तो कर्म भोगत आलाय. तू आतापर्यंत तू भोगत आलाय ना, तू तेच भोगत आलाय. तो तू कोण आहेस? तू कोण आहेस विचार, तुला उत्तर देतो. भगवंतानी अर्जुनाला सांगितला, आहे मी कोण आहे करा विचार म्हणे. तुम्ही कोण आहे? मी नक्की कोण आहे? मी देह तुम्ही आत्मा आहे. सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो. 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 फार सुंदर अनुभव सांगतात महाराज. कारण का ब्रह्मात आपण घेत असताना वक्तृत्व काय चाललंय, निरूपण काय चाललंय त्याच्यावरती जर आपण प्रमाण घेतला निरूपण करणाऱ्याला अडचण येत नाही. आणि मग जनाबाईंनी सांगितलं, बाबा जनाबाईला काय अनुभव आला होता. आणि जनाबाई जेव्हा बरं का, जनाबाई जेव्हा 14 माणसांची भांडी कुंडी घरकाम करायची ना बरं का, त्यावेळेला
ती भांडी कुंडी करत होती का देव करत होता हा प्रश्न. आणि जनाबाईला तो अनुभव आला होता हे सगळं मी करत नाही बरं का, हे माझं कर्म आहे. पण करणारा अधिष्ठान कोणाचं आहे? कोणाचं अधिष्ठान आहे? मला सांगा, मी इथं आलोय का मला त्याने आणलाय? मला आणलंय. मी इथं आलोय का? झाले हे शरीर कोणाची धरीला पंढरीचा जोर मग त्याला कशाने धरता येतो? त्याला हृदयामध्ये साठवायचं आहे. आपलं अंतःकरण चतुष्ट अंतःकरण आहे. मग तुकाराम महाराज सांगतात भोजन मागता तुपर 100ला किती द्या, 1 किलोला किती? 4. ते पावशेर का मागितलं बरं का तुकाराम महाराज? पावशेरला माहिती का? कारण तुकाराम महाराजांना माहिती होता की अंतःकरणामध्ये साठवण्याची जागा येतच आहे आणि तो अंतःकरण बरं का. नामाने काय होतो? नामाचं चिंतन जेव्हा सातत करतो ना तेव्हा त्याच्या ठिकाणी असलेली जे आवरण आहे तो आवरण दूर होतो. चित्ताच्या ठिकाणी असलेलं आवरण दूर होतो आणि मग त्याचे अष्टसात्विक भाव निर्माण होतात. कधी निर्माण होतात? जेव्हा तो साधक चिंतन करतो आणि चिंतन करता करता त्याचा पहिला काय होतो? चित्त शुद्ध होतो बरं का. चित्त शुद्ध होता, शत्रू मित्र होती हे आपल्याला खाती सर्वतया. मग एकदा तो चित्त शुद्ध झाला आणि चित्त सिद्ध झाल्यानंतर मग त्याची अवस्था काय होतो? चिंतनाची किती सोपा आहे वा? सगळ्यात सोपा काय मला सांगा पटकन, काय सोपा आहे सगळ्यात सोपं चिंतन? कारण कोणात नाद त्याला काय कष्ट लागत? कोणात नाद तुम्ही झोपले तर तो चालू आहे, तुम्ही स्वयंपाक करत असताना तुम्ही चालू आहे. एक साधक आला मला चिंतन कसं करता येईल सतत? तुम्ही करता काय? ऑफिसमध्ये कामाला आहे मग सोपा सांगतो तुम्हाला. जिथे कामाला आहेस ना तिथे पांडुरंगाची म्हणजे भगवान श्रीकृष्णाची मूर्ती ठेवायची बरं का. आणि त्या मूर्तीकडे बघून चिंतन चालू ठेवायचं. चिंतन तर सुटला एका हातात. बरं मला सांगा कर्म कशात होतात? कर्म कशात होतात? मग आपण चिंतन करत असताना आपल्या कर्माला अडथळा येतो का चिंतनाचा? चिंतनाचा कर्माला अडथळा येत नाही बरं का. कारण का तो अलिप्तच आहे. तो अलिप्त आहे. तो त्याचा तो भजन करतो. फक्त भाव आपला शुद्ध झाला पाहिजे. लक्षात ठेवा, भाव जेव्हा आपला शुद्ध होतो ना तो त्याचा तो भजन करतो.
कोण भजन आहे? बरं भजन आपण काय करायचं? दुःख आहे ना कोणाला? जे जीवाला दुःख आहे, त्या जीवाचा दुःख मुक्त होण्यासाठी भजन करायचं. कारण देवाला दया आली. देव फार दयाळू. कारण का तर देवाने बघितलं बाबा याला मी ज्या कामाला पाठवला होता काय बरं का हे जन्म याच्यासाठी देवा हा विसरलाय आता. मग हा विसरल्यामुळे साधू संतांना पाठवून दिले भगवंताने. जा बरं. हो मग कोणाला पाठवले? बाबांना पाठवले. साधका तू माझ्या श्रीपाद विसरू नको विसरू नको विसरू नको साधका तू बाबा अरे का मला विसर पण आम्हाला विसरू. आणि बाबा सांगायचं 12 वर्षाची मुलगी होती. 12 वर्षाची मुलगी असताना ती काठीवर बसली होती आणि आई काय करत आणि आई भांडी घासत असताना आईला 9 महिने घेतले. ती मुलगी विचारतोय आई हा तुझा पोट कशा पोर आला बरं का? कोण विचारतो? आईने काय उत्तर दिलं? कर्मधर्म योगाने काय वर्ष गेली. काय वर्ष गेल्यानंतर ती मुलगी सासरी नांदायला गेली. सासरी कर्मधर्म योगाने आणि तिला सुद्धा दिवस गेले. आणि दिवस गेल्यानंतर ती कुठे आली? माहेरी आली. माहेरी आल्यानंतर ती काठीवर बसली होती मुलगी आणि आई भांडी घासत होती. आणि भांडी घासत असताना
मुलगी उठली काठेवरती सांगायला लागली, आई मी घासते थोडी पाणी, मी भाजी घासते थोडी. आई थोडी जरा घासायला लागली. आई थोडी घासायला लागली. मुलगी विचारते, आई तू का असते? आईने सांगितलं, बरं का हे तुझं कोणतं म्हणते, सावे त्याचे वंशा देवा पारे, सावे त्याच्या 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 तेची पुण्यवंत तेची पुण्यकारी भोगी ते मारी लोका. ज्यापर्यंत या व्यासपीठावरनं ज्याचा प्रबोध नसेल झाला, तो जगाला मार्गदर्शन करत असताना, जगाला ज्ञान सांगत असताना तो कुठला ज्ञान सांगेल हो? परोक्ष ज्ञान सांगेल. अपरोक्ष ज्ञानासाठी पहिला अनुग्रह पाहिजे आणि नंतर प्रबोध पाहिजे. आज चाललंय काय काय चाललंय? परोक्ष ज्ञानाची सगळी उलाढाल चालली, सगळी उलाढाल परोक्ष ज्ञानाची चालली. पण अपरोक्ष ज्ञान ज्याला पाहिजे असेल आणि अपरोक्ष ज्ञान होण्यासाठी बरे का त्याला अनुग्रह घ्यावा. मग अनुग्रह म्हणजे काय? नाम, देव आणि तुम्ही वेगळे का? एक का वेगळे? देव तुम्ही बरे का हे वेगळे नाही. ही गोष्ट विसरून जा आणि ही गोष्ट जोपर्यंत कळत नाही बरे का तोपर्यंत मेल बसणार नाही. एक हरी आत्मा जीव जीव आत्मा जीव शिव सम वाया जोपर्यंत चिंतन चित्ताला लागत नाही, साधकाची देहाची किती अवस्था होत नाही, तोपर्यंत साधकाला हा जग कसा दिसत बरं सांगा बरं, कसा जग दिसत? हा जग तुम्हाला कर्माने दिसत बरं का. तर ज्या वेळेला या साधकाची देहाची किती अवस्था होतो ना, त्यावेळेला हा जग कर्माने दिसत नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा विष्णुमय जग दिसेल आणि विष्णुमय जग दिसला ना तेव्हा त्या जीवाला काय होतं? समाधान प्राप्त होतं. समाधान करते झाले समाधान तुमचे देखील. आणि एकदा त्याचे चरण बघितले ना, त्याचे चरण बघितले ना आपण काय की तो समाधान प्राप्त होतो. आणि त्याचं चरण एकदा बघितले हे असून सुद्धा नसल्यासारखं वाटतं. म्हणजे परमार्थ, परमार्थ म्हणजे काय? हे असून नसल्यासारखं वाटतं म्हणजे परमार्थ. परमार्थ म्हणजे काय? काल कोणाचा गेला गेले तुम्ही निर्विकार काहीच संसार. उपाधीपासून वेगळा होणार म्हणजे परमार्थ सांगितलेलं. उपाधीपासून वेगळा होण्याला काय पर्याय हो?
एक वेळा याच्यावरती अमेरिकेमध्ये शोध लागले. पडत पडत शब्द. पडत या शब्दाचा अर्थ असा आहे की आपले डोळे आहेत ना हे अंध होत नाही बरं का, त्याच्यातून पडत येतो. पडत काय येतो? पडत म्हणजे पडदा येतो. मग आता त्यांनी काय केलं? शोध काय लावला? लेस काढले बरं का. लेस काढून काय आणि माणसाला डोळ्याला दिसू लागले. याचा अर्थ असा आहे तर डोळे हे अंध होत नाही. त्याच्यावरती काय येतो? पडत येतो. मला कोणी सांगा आपण बंद आहोत मुक्त आहोत? मुक्त होता परी बरे झाला मुक्त होता परी बरे झाला बद्दल घेऊन या छंद माझे माझे. बाबा सांगायचे काय? हो भाऊ, बाबा सांगायचे भाऊ तू ज्याच्यावर बसलाय ना बरं का, तिथे सोन्याची काय आहे कडे. कडे ज्याच्यावर तू बसलाय त्याच्यावरती सोन्याची कडे. त्याची सोन्याची कडे काय आणि ती सोन्याची कडे कोणाला तुला कशी काढता येईल? त्याच्यासाठी कोण पाहिजे? सद्गुरू पाहिजे की नाही? सद्गुरूवर तुम्ही सापडे ना सोय. मग मला तुम्ही सांगा आपण मुक्त आहोत का बद्ध आहोत? मुक्त आहोत. मुक्त आहोत पण तरी सुद्धा आपला मन बाह्य रंगाने धावतो. म्हणजे याचा अर्थ बाह्य रंगाने धावतो. पुढे धावतो आपला मन. पुढे धावतो. तर हे सगळं आपलं आहे का? कोणाचे घर कोणाचा आत्मा राम त्याचा विद्वा विचार विवेके शोधावा गोविंद माधवा. हे सगळं काय आहे? हे सगळं कर्म आहे. अधिष्ठानाचा विचार करायला पाहिजे आणि अधिष्ठानाचा विचार जोपर्यंत साधकाला कळत नाही बरे का तोपर्यंत तो साधक होतो. समजायचा तो साधला म्हणजे काय झालं? आग विजली, स्वयंपाक चालू आहे. कसं स्वयंपाक ना घरता पाक ना घरता अग्नी. अग्नी जर त्याला लागली नाही मग अग्नी म्हणजे काय? अग्नी म्हणजे काय? बघा तुम्ही साधी मुलाच्या विधानामध्ये काय होतं? जेव्हा चिंतन बसतो ना त्यावेळेला इथे त्याचे बघा हे होतं. कारण हे तुम्हाला मी का सांगतो ऐका. जेव्हा आम्ही अनुष्ठानाला जायचो 3.5 दिवस आणि 3.5 दिवसामध्ये जी काय अवस्था होत होती त्या अवस्थेमधला जो अनुभव आहे काय अनुभव आहे?
आपल्या शरीरामध्ये 72,000 नाडी आहेत आणि 72,000 नाड्यांमधून नामाच्या स्पंदनामधून नामाच्या चिंतनामधून ती स्पंदनं चालू होतात. कशामध्ये? नाडीच्या रूपात नामाच्या चिंतनामध्ये स्पंदनं चालू होतात. 72,000 नाड्यांची स्पंदनं चालू होतात. आणि ते ऑपरेशन त्या नामाने त्या ऑपरेशन मध्ये हे शरीर आहे ना हा गर्भ होतो. साधकाची खरी गोष्ट आहे. नामदेव महाराजांना कसं ठरवलं? का बरं कसं ठरवलं? कारण नामदेव महाराज जे होते ना ते व्यापक दृष्टीने जगाकडे नव्हते पडले. फक्त पंढरीचं भगवान त्याला घडत होता बरं का. त्याच्यामुळे तो कच्चा ठरला. मग मला तुम्ही सांगा बाबाने तुम्हाला काय सांगितलंय? बाबाने तुम्हाला काय सांगितलंय? तुकाराम महाराज सुद्धा सांगतात हे जगावगे देव मुख्य उपदेशीची देव जगत देव ना झाला प्रपंच आहे परब्रह्म ओम सोम ब्रह्म आकले प्रपंच झाला होता इथं समोर वृत्ती वाटतात पुढे होईल मागून कल्पन नाही करायचं. ज्याला आपण प्रपंच समजतो बरं का तो प्रपंच का आपण संस्कृतीचे घरामध्ये जे काय कर्म आपण घर बांधतो आपण त्याला काय समजतो? याला प्रपंच चुकीची समजतो. प्रपंच म्हणजे काय हो? प्रपंच म्हणजे काय? किती वेळा जन्म यावे किती व्हावे पापिया हरि बिना भावया न पावे कोणी. जो नामास विमुख झाला बरं का त्याची पचती झाली. पण जो नामावरती अखंड आहे बरं का अर्जुनाला सांगितलं अर्जुना तुला युद्धात विजय व्हायचा असेल तर तू काय कर माझा चिंतन. मग आम्हाला इथं चालू आहे की चालू आणि परत सुद्धा चालू असतो. आपला प्रवास सुद्धा चालू आहे. भक्तीचा प्रवास चालू आहे ना आपण रिटर्न चालू आता. पण रिटर्न जाताना कसं झालं पाहिजे आपण मोकळा राहिला पाहिजे. मोकळा जायला लागेल. काहीतरी बरोबर नेलं तर पण द्यावं लागेल. काहीतरी बरोबर नेलं तर परत द्यावा लागेल. बरे का मग काय बरोबर न्यायचं आपण? तुकाराम महाराज सांगतात बाबा मी माहेर चालली आहे. तुम्ही आम्ही सगळे माहेर चाललोय बरं का. पण सासऱ्यातून जातो सांगा कोण जातो? भरपूर नेला काही टाकतो सासरे जातो आपल्या बाहेर जाईल सगळे चालू आहे. प्रत्येक प्रवास चालू आहे बरं का. या प्रत्येक प्रवासामध्ये तुम्हाला जर करायचं असेल नामावरती सकाळी सांगितले मला चित्त काय बघतो ना तू ध्यान चित्त आहे का? तुला सांगतो इकडे ये तू. अगं ज्या गाळवावरती बसलोय ना त्याच्यामध्ये सुद्धा तोच आहे. पाठी
पाठीमागे धावतात ना त्यांच्यामध्ये सुद्धा तोच आहे. आणि तुझी मला सांगायला भेद आला कुठलं, भेद कुठलं आला, अधिष्ठान. अरे का जिथं अधिष्ठानाची ओळख नाही तिथं भेद, जिथं अधिष्ठानाची ओळख झाली ना तिथं भेदच येत नाही. भेदा भेद आमंत्रण सांगितलेला भेद म्हणजे भेदाचा बाबा सांगायचंय बाबा हो भेद नका करू बरे का. मग भेद नका करू. मग काय सांगितलेलं आहे, या श्रीपाद बाबान या रामदास बाबान निज रूपाला दाविले, निज रूपाला दाविले जीवाचा लगीन शिवाशी लाविला. मग मला सांगा आई तर लग्न नसं झालं का निवडवरती करा कारण का तर हा जीवाचा लग्न शिवाशी जर नाही केला तर काय होईल, काय होईल, आठवारे वेळेला तो पडून गेला जातीचा बेरूप पण परंतु बिल कोण यावं लागेल तुम्हाला. मग काय करावं जर कोणाचं लग्न नसेल झाला तर त्यांनी उद्या लग्न करून घ्या बरं का. कोणाचं लग्न करायचं आपल्याला, बरं त्या लग्नाला खर्च काय, 100 रुपये खर्च काहीच नाही. बरं खर्च काहीच नाही पण तुझू नवरा तो कसा आहे, तो नवरा कसा आहे, तो नवरा कसा आहे, विटेवरी ज्यांची पाऊले समान, 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 पाऊले समान, विटेवरी ज्यांची पाऊले समान.
लग्न नसेल झालं त्यांनी लग्न करायला, त्यांनी लग्न करावं, शिवानी लग्न करायला पाहिजे. कारण नवरीच्या कंठी तुळशीची माळ आहे आणि नवरा वैकुंठी वाट वैकुंठी वाट कोण नवरी तुळशीची माळ तिच्या गळ्यामध्ये आहे बरे का, त्याचा वाट बघतो. बाकी कुठे चालली बाकी सगळी तिकडे चालली. तुम्ही काय चिंता करायची गरज नाही. बाबा सांगायचं काय, अरे वाघासारखा बोल, वाघासारखा बोल. मनोरंजन नकोय, कसला व्हायला पाहिजे का, काय कसला व्हायला पाहिजे. मी कोणाने देऊ, मी कोणाने देऊ कळायला पाहिजे. मला एक सांगा, आता तुम्ही रामेश्वरला गेली, त्या दगरी ज्या तरल्यात ना, त्या नावाने तरल्यात का नावाने तरल्यात? काही ठिकाणी नाम काढलेत का नाम सुद्धा काढत. अरे त्या दगरीच्या तरलेत ना, त्या कशाने तरलेत? नावाने दगरी तरलेत. तरले तरतील हा भरवसा, पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला काय करतात, जागे करतात. नाम घेता वाया गेला, बाबा भगवंताचा नामस्मरण आनंद आहे. तो नाम घेतल्यानंतर कोणी तरला नाही असा तुम्ही मला दाखवा. म्हणून परत अति कर्तव्य आहे. आणि अति कर्तव्य काय आहे की आम्ही तुम्ही सर्व कोण आहोत, नामाचे धारक आहोत बरं का. आणि नामाचे धारक असून त्या नामाची रीत समजून घेण्यासाठी मीराबाई होती ना, मीराबाई अहो ती चिंतन करता करता मीराबाई काय सांगतो, रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया, श्याम प्रिया मोरे रंग दे चुनरिया, ऐसा रंग दे की रंग नहीं छूटे, ऐसा रंग दे की रंग नहीं छूटे. धोबिया धोए चाहे, धोबिया धोए चाहे, सारी उमरिया रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया, श्याम प्रिया मोरे रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया. ती सांगतो, अरे मला असा रंग भेटलाय, मी अशा रंगामध्ये रंगली आहे. तो बी कितीतरी जोराचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो रंग जाणार नावामध्ये साथेसाठी एवढा चिंता राहायला पाहिजे की मन तरी इकडे धावत तरी तो मन कुठं आला पाहिजे. आजच्या प्रेम धरी सर्वात मन कसं धावल हो. मनिरी काय कोणाला बोलता येत होती, नवला काय होतं ना ठेवायचं, मनिरी गायची वरती कोण करायचा.
नाम म्हणजे देव आणि देव म्हणजे नाम आणि तुम्ही म्हणजे तो देव आहोत. पण आपल्याला काय तर त्याच्यासाठी तुम्ही आम्ही ज्या कार्याला आलो तो कार्य कुठला आहे अरे का तो कार्य एकच आहे. ज्ञानेश्वर सगळी फुलं कशामध्ये ओढली गेली आहे एका धाग्यामध्ये बरं का. मग तुम्ही आम्ही जर कर्माने वेगळे असलो तर आधीच तर तुमचं आमचं काय आहे कर्माने वेगळे आहोत. आता माऊली वर्ग आपल्याला दिसतो पण आधी
अधिष्ठान आत्मा. त्यांच्यामध्ये आत्मी आहे का? नाही. आपल्यामध्ये आत्मा. एकार्यात्मा जीव शिव सम वायात मग अर्जुनाला हीच गोष्ट वाढवून भगवंत सांगतो होते. अर्जुना तू अधिष्ठानाचा विचार कर रे. अरे का तू अधिष्ठानाचा विचार कर. तो भगवंताने सांगितलेला अरे पाशा महात्म्याला जाऊन विचार. ज्या महात्म्याला नामाचा अनुभव आहे मग तो महात्मा कोण? हे महात्मा कोण? तो महात्मा म्हणजे ज्ञान आहे. तो महात्मा म्हणजे श्रीपत बाबा आहे. तो महात्मा म्हणजे रामदास बाबा आहे. तो महात्मा म्हणजे नाना बाबा आहे. तो महात्मा म्हणजे माने बाबा आहे. आणि तो महात्मा म्हणजे व्यासपीठावर उभे आहेत ते. त्याचा आमचा कर्माने आपण भिन्न आहोत, ज्ञानाने भिन्न आहोत, बरं का? बुद्धीने भिन्न आहोत, आकाराने भिन्न आहोत. पण अधिष्ठान एक आहे. मग आपल्याला दुःख का वाटतो बरं? का दुःख वाटतो? अधिष्ठानांचा विसर पडलाय म्हणून दुःख आहे. अधिष्ठानाचा आपल्याला विसर पडलाय म्हणून दुःख आहे. आणि अधिष्ठानाचं एकदा जर आपल्याला बरं का ज्ञान झालं ना, तिला हरी हरी म्हणजे कोण? हरी म्हणजे कोण? हरी म्हणजे कोण? आत्मा आहे बरं का. आणि त्या आत्म्याला एकदा जर ओळखला ना तर बाकीच्या गोष्टीमध्ये आपल्याला भ्रांतीपासून आपल्याला मात्र मग ती भ्रांती जर आपल्याला आवायची असेल तर आपल्याला अधिष्ठान व्हायला पाहिजे. म्हणून महाराज सांगतात संतांचं उत्तर तुझ्यामध्ये विठ्ठल जय